सध्या महाराष्ट्रातील शेतकरी आणि सर्वसामान्य अनेक संकटांचा सामना करतात। अतिवृष्टीने बळीराजा हवालदिल झालाय, तर सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसतोय। यावर सरकारचा आधार मिळण्याची अपेक्षा असतानाच सण उत्सवांच्या काळात दिला जाणारा आनंदाचा शिधा मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे आणि त्यामुळेच दिवाळीच्या आनंदावर विरजण पडले। पाहूयात। सर्वसामान्यांच्या आनंदावर विरजण, आनंदाचा शिधा योजना बंद, दिवाळी तोंडावर मात्र शिधाच नाही। राज्यातील सर्वसामान्य मतदारांना आकर्षित करण्यासाठी महायुती सरकारने सुरू केलेली आणखी एक योजना आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे। राज्य सरकारच्या शिवभोजन थाळी योजनेला निधीची कमतरता असताना आता आनंदाचा शिधा या लोकप्रिय योजनेचीही तीच गत होण्याची शक्यता आहे। यंदा राज्य सरकारकडून गणेशोत्सव आणि त्यानंतर दिवाळीचा देखील आनंदाचा शिधा वितरित करण्यात आलेला नाहीये। त्यामुळे ही योजना आता बंद होणार का अशीच चर्चा सर्वत्र सुरू आहे। उत्सवांच्या काळात रेशनच्या दुकानांवर आनंदाचा शिधा दिला जात होता। पांढरे रेशन कार्ड असलेल्या वगळून प्रत्येक शिधापत्रिका धारकासाठी हा शिधा दिला जात होता। 1 किलो पामतेल, रवा, चणा डाळ आणि साखर फक्त 100 रुपयांमध्ये दिली जात होती। योजना सुरू झाल्यानंतर 1,72,00,000 लाभार्थ्यांनी योजनेचा लाभही घेतला होता। महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर या योजनेच्या निधीला कात्री लावण्यात आली आहे। यंदा मराठवाडा आणि सोलापूरमध्ये अतिवृष्टी झाल्यानं प्रचंड नुकसान झालंय। शेती आणि घरादारांचं नुकसान झाल्यानं येथील सामान्य जनता हवालदिल झाली आहे। अशा संपूर्ण परिस्थितीमध्ये किमान या परिसरात तरी सरकारकडून आनंदाचा शिधा पुरवला जाईल अशी अपेक्षा होती। मात्र दिवाळी अवघ्या 12 दिवसांवर येऊन ठेपली असताना सरकारी पातळीवर कोणत्याही हालचाली सुरू नसल्यानं यंदा या भागांमध्ये आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय। यावर आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी नेमकं काय म्हटलंय तेही पाहूया। भुजबळ साहेब असं म्हणतायत की फायनान्स डिपार्टमेंट कडून क्लिअरन्स नाही आलंय। हे भुजबळ साहेबांचे शब्द आहेत, माझे नाही। त्याच्यामुळे हे माहिती काढावी लागेल की काय खरे म्हणजे काय परिस्थिती आहे राज्याची। मग आर्थिक कारणांमुळे नाही देत आहेत का, म्हणजे भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट आहे त्याचा अर्थ आपण काय काढायचा हे खूप कॉम्प्लेक्स आहे। कारण का इतका महत्वाचा प्रोग्राम जर सरकार बंद करत असेल पण त्याचा रिपोर्टच महाराष्ट्र सरकारने केंद्राला पाठवला नाहीये, हे खूप चिंताजनक आहे। मग सरकार करतंय तरी काय? आनंदाच्या शिधापेक्षा आताच्या घडीला ही शेतकऱ्यांची मदत ही महत्वाची आहे। पंजाब सारखं राज्य 50,000 रुपये हेक्टरी देतं। महाराष्ट्रासारखं, जसं अजितदादा म्हणले की महाराष्ट्राच्या सरकारला कोणती कमी नाही, सरकार सक्षम आहे आर्थिकदृष्ट्या। आणि म्हणून सरकारला शेतकऱ्यांपेक्षा स्वतःची खळगी मंत्र्यांची भरणं मला असं वाटतं सरकारला महत्वाचं वाटायला लागेल। साधारणपणे त्याला खर्च येतो म्हणजे एक 450-500 कोटी रुपये, परंतु त्यातले 100 रुपये आपण घेतो परत त्यांच्याकडून, प्रत्येकाकडून। त्यामुळे 350 कोटी रुपयेपर्यंत एक आनंदाचा शिधा द्यायला कमी जास्त असा खर्च होतो। परंतु यावेळेला फायनान्सने ठरवलं की जरा या बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहता अशक्य होणार नाही। गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। सोन्यासारखं पीक मातीमोल झाल्यानं बळीराजा आर्थिक विवंचनेमध्ये आहे। दिवाळी गोड कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असताना आधीच नुकसान भरपाई नाही आणि आता आनंदाचा शिधा मिळणार नसल्यानं दिवाळीच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।